मामा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव कसं? सत्यापर रामावडे. आता तर तुम्ही फार्म आमच्या कंपनीचं तुम्ही लिक्विड वापरला होता. होय. हे लिक्विड तुम्ही कशाला वापरला होता साहेब? भेंडीला वापरले ते जरा मरला घालते म्हणून. भेंडी क्षेत्र किती 12 गुंठ होतं काय? 12 गुंठे. मग भेंडी बसली होती त्यातनं म्हणावंसं उत्पादन नगेन झालं ते उठून झाले. उठण झालं. मग तुम्हाला या औषधाची माहिती तुम्ही मला कोणी सांगितली? शीतल किन्याना. तुमच्या मुलग्याचे ते दोस्त आहेत होय. त्यांनी तुम्हाला माहिती सांगितली बरोबर आहे. आता त्या भेंडी आमचं औषध वापरल्यामुळं तुमचा पिकात काय काय फायदा झाला? तुमच्या भेंडीच्या अगोदर आमची शेंग होती. हां ऊस गेल्यावर एक महिनाभर आम्ही टाकून आम्ही शेंग केली बरोबर. आणि शेंग आम्ही घरात एक 3 पोती ठेवून घेऊन हां 17,000ची शेंग ओली घेतली. हां ते झालं. हां ते पीक निघाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये भेंडी केला. हां भेंडी केली. मग आता भेंडी भेंडी केली हां आणि जरासं ऊन लागलेल्या टायमात बारकी झाडं मरायला लागली. गावातली आळवणी बघितली काय काय केलं 2-3 घेतल्या आळवणी आपलं काय झालं नाही. हां. मग शीतल किन्यानं सांगताना मग ते तुमचं औषध घेतलं. मग त्यापासून तुम्हाला त्याचं उत्पादन किती निघालं साहेब? 71,400 रुपयाची भेंडी झाली 12 गुंठ्यात. 12 गुंठ्यामध्ये 71,400ची भेंडी. आणि रासायनिक खर्च किती कमी एकदम झाला ना? एक पोतं टाकलं तर आम्ही हां 10-26 हां आणि 10-26 टाकलं आणि मग तुमचं आमचं पोतं एक तुमचं पोतं पण टाकलं. हां तुमचं पोतं आणि मीठ मिसळून टाकलं हां आणि ज्या फवारण्या. फवारणीने आळवण्या घेतल्या. ठीक आहे. आता साहेब जसं तुम्ही औषध वापरलं आहे बरोबर आहे. आता तुमचं ऊस पीक आहे. हां. आता ते तुमचं आता भेंडी सोड. करणार आहे आता लावणीला बी घेणार तुमच्या आळवणी. ठीक आहे. जसं लावणाऱ्या खोडव्याला बी आळवणी करणार. आळवणी फवारणी सेंद्रिय पोती पण घ्या जसे चांगल्या पद्धतीने आहेत. जसं तुमचे जे पै पाहुणे आहेत मित्रमंडळी आहेत किंवा तुमचा पै पाहुण्याचा जो ग्रुप आहे त्या लोकांना औषधाबद्दल किंवा कंपनीबद्दल तुम्ही काय सांगणार मामा? हे औषधामुळे आमचा फायदा झाला आणि खर्च कमी झाला आहे. चांगला खर्च कमी आहे. खर्च कमी झाला आहे. रासायनिक खर्च कमी होऊन आता इतर लागवडीची किमती आता बघायला आहे मार्केटला. होय. DAP म्हणा 10-26 म्हणा रेट वाढत चालल्यात. होय. आणि तेवढी महागडी लागवड आपल्याला शेती पुरवणार पण नाही आहे. नाही. आणि केमिकलच्या लागवडीमध्ये जमिनी आता कशा होत चालल्या तुम्ही आता बघायला आहे. बाद होत चालल्या. त्यापेक्षा ही काळाची गरज आहे साहेब. जसं औषध तुम्ही वापरला तुमच्या पै पाहुण्यात सांगा आणि धन्यवाद साहेब. धन्यवाद.